लय भारी बोललीस बघ, नादच खुळा. कमळी, आज जर डिबेट कॉम्पिटिशन. महोदय, तुम्ही इंग्रजी शब्द वापरताय. सॉरी, माफ कर. आज जर का वादविवाद स्पर्धा असते तर तू 100% जिंकली असतीस. छान वाटतंय आज मराठी भाषा दिवस खूप उत्साहात साजरे करतायत सगळे. आणि खरंच तू बदलून टाकलंयस आपल्या महाविद्यालयाला. छान वाटतंय खूप. असं वाटतंय की आज आपल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण मिळतंय, ज्ञान मिळतंय. अरे तुला ती एवढी आवडते मग तू तुला सगळं सांगत का नाहीस? मी तुला सांगून सांगून थकलो. अख्खा व्हॅलेंटाईन गेला तरी तू तिला प्रपोज नाही केलंस. गप्प रे, असं नाही करू शकत मी. ती वेगळी आहे, तिच्यात खरेपण आहे. इथल्या शहरातल्या इतर पोरींसारखी नाही आहे ती. तिचा साधेपणा, तिचं शिक्षणाबद्दलची तळमळ, तिचं सगळ्यांना जीव लावून मदतीसाठी तत्पर असणं, हे सगळं फार आवडतं मला. मी कितीतरी वेळा प्रयत्न केला की कमलीला माझ्या मनातलं सगळं सांगून टाकेल, पण ती सॉलिड आहे यार. ती जेव्हा समोर येते ना तेव्हा मला जे बोलायचं ते मी विसरूनच जातो आणि फक्त तिच्याकडेच बघत राहतो. सोहम, हां हां पण यावेळी ठरवलंय मी माझ्या मनातलं कमलीला सांगून टाकणार. सॉरी, चुकी झाली, मला माफ करा कमली. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.